ऐतिहासिक कुलूप आहे। हा कुलूप आता पूर्णपणे या ठिकाणी लॉक केलेला आहे। ही त्याची की आहे। त्यापैकी ही एक फोटो आहे। त्यामध्ये महाराजांच्या हातातला जो पट्टा, महाराज कसा धारण करायचे, त्याच्यानंतर धोप आणि आस्तनीतली जी कटार आहे ती महाराज कसे दिसायला पाहिजे आणि कसे दिसतात, चिलखत या ठिकाणी आपल्याला पाहायला या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर जाळीदार, जे की मराठा चिलखतीचा एक भाग म्हणून येतोय, तो पण या ठिकाणी आपण इथं ठेवलेला आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलेलो आहोत नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावरती। या ठिकाणी 3, 4, 5 एप्रिलला शस्त्र प्रदर्शन ठेवलेले आहे, जे पुरातन शिवाजी महाराजच्या काळातले, मुघलांच्या काळातले, तुर्कीच्या काळातले जे त्या काळामध्ये जे युद्धामध्ये शस्त्र वापरायचे, हे सर्व शस्त्रांचं प्रदर्शन आपल्या नांदेडच्या नंदगिरी किल्ल्यावरती ठेवण्यात आलेलं आहे। तर या प्रदर्शनामध्ये कसले कसले प्रकारचे शस्त्र आहेत हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला एंड पर्यंत बघा आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मित्रांनो, चालू करूया मग आजचा व्हिडिओ। लेट्स गो। तर मित्रांनो, सुरुवातीला जसं आपण आतमध्ये येतो, या ठिकाणी आपल्याला जे किल्ले आहेत त्या किल्ल्यांची माहिती देणारे जे फलक आहेत ते लावण्यात आलेत। आणि जसे की वेगवेगळे किल्ले, जसे की इथं सुवर्णदुर्ग किल्ला, त्याचबरोबर पन्हाळा किल्ला आणि लोहगड किल्ला आणि त्याचबरोबर इथं राजगड, असे सर्व प्रकारचे जे जे किल्ले होते त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या फलकावरती बघायला मिळते। नांदेडचा जो नंदगिरी किल्ला आहे त्या किल्ल्यावरती सध्या पुरातन शस्त्र जे आहे त्याचं प्रदर्शन ठेवण्यात आलेले आहे आणि त्याचीच माहिती आपण या दादांकडे घेणार। नमस्कार दादा। नमस्कार। काय नाव आपलं? माझं नाव बाजी प्रताप पाटील, मी रेट्टा तालुका भोकर येथून येतो। हे जी सगळे आपल्या पाठीमागे जी शस्त्र बघतायत ती माझ्या व्यक्तिगत खाजगी संग्रहातली आणि संस्थेमार्फत केलेले संग्रह आहे। नंदगिरी किल्ल्यावर गेली 3 वर्ष आपण ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करतोय। यावेळेस पण आपण या ठिकाणी शस्त्र प्रदर्शन आयोजित केलंय। त्यामध्ये आपण वेगवेगळ्या रियासतींच्या, वेगवेगळ्या कालखंडातल्या राजे महाराजांच्या आणि मराठाकालीन शस्त्रांवर जास्तीत जास्त फोकस करून या ठिकाणी आपण ती शस्त्र सर्वसामान्य इतिहासप्रेमींना बघण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहेत। त्यामध्ये हे विजयनगरची कट्यार आहे, ज्याला नागफणी कटार सुद्धा म्हटलं जातं। त्याच्यानंतर महाराजांच्या काही ठराविक रिअल फोटो जे आहेत ओरिजिनल, त्यापैकी ही एक फोटो आहे। त्यामध्ये महाराजांच्या हातातला जो पट्टा, महाराज कसा धारण करायचे, त्याच्यानंतर धोप आणि आस्तनीतली जी कटार आहे ती महाराज कसे दिसायला पाहिजे आणि कसे दिसतात हे आजच्या घडीला आपल्याला लहान मुलांना समजण्यासाठी या ठिकाणी आपण ही उभी केलेली आहे। त्याच्यानंतर वेगवेगळे लहान लेकरांचे बचकाना तलवार जे आहेत त्या ठिकाणी लावलेत। संभाजी महाराजांचं स्वतः हस्तलिखित दानपत्र आपण या ठिकाणी पाहण्यासाठी उपलब्ध केलेलं आहे की महाराजांचं हस्ताक्षर नेमकं कसं होतं, त्यांच्या मुद्रेसहित तिथून सुरुवात आहे। परत वेगवेगळे प्रकारमधल्या ढाली आहेत, चामड्याच्या आणि धातूच्या ढाली आहेत। त्यामध्ये मराठा धोप तलवार आहे, काती तलवार आहे, नक्षीकाम केलेल्या जाळीच्या तलवारी आहेत, गोलिया तलवार आहे, निजामकालीन चिलखत या ठिकाणी आपल्याला पाहायला या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर जाळीदार, जे की मराठा चिलखतीचा एक भाग म्हणून येतोय, तो पण या ठिकाणी आपण इथं ठेवलेला आहे। इराणी अफगाणी सैनिकांची पुलावर तलवार, समशेर, काती तलवार, मुघल तलवार, निमच्या तलवार, जफरतकिया तलवार, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आपण या ठिकाणी पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये पूर्वीच्या काळात जी छोट्या छोट्या जे स्वागत समारंभासाठी जे बार केल्या जायचे त्या छोट्या तोफ या ठिकाणी आपण ठेवलेल्या आहे। विजयनगरचा जी लांब कटार किंवा पट्टा ज्या ठिकाणी आपण म्हटलं जातो, ती कटार सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे। माझ्या हातात जे तुम्ही बघताय ते ऐतिहासिक वाडे, रजवाडे, किल्ले या ठिकाणी वापरण्यात येणारा ऐतिहासिक कुलूप आहे। हा कुलूप आता पूर्णपणे या ठिकाणी लॉक केलेला आहे। ही त्याची की आहे। हा लॉक आहे, त्याला काढण्यासाठी या पद्धतीने पुश केल्याच्या नंतर हा लॉक खुलतो।
त्या काळामध्ये अशा प्रकारची कुलुपांची मांडणी होते आणि असे ब्लॉक वापरायचे. त्याच्यानंतर आपण जे बघताय त्यामध्ये हा शिरस्त्राण आहे, डोक्याच्या संरक्षणासाठी वापरलं जायचं. हे जे शस्त्र बघताय आपण त्याला इंग्लिशमध्ये गॅन्टलँड स्वॉर्ड आणि मराठीमध्ये दांडपट्टा. हे शस्त्र महाराष्ट्राचं मूळ पारंपरिक आणि मराठमूळ शस्त्र आहे, जे की या मातीत घडले आणि जगाला त्या शस्त्राची ओळख पटली. इतिहासामध्ये बाजीप्रभू देशपांडेचा जो किस्सा फेमस आहे तो या शस्त्रावरूनच फेमस आहे. आजही दांडपट्टा म्हटले की आपल्या दुःखातून सहज बाजीप्रभूंचं नाव येतं. आणि महाराष्ट्र शासनाने गेल्या 2 वर्षाखाली महाराष्ट्र राज्याचं राज्यशस्त्र म्हणून या पट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. हे जे आपण जाळीचं जे शिरस्त्राण बघता ती लेडीजचं आहे. म्हणजे त्या काळामध्ये लेडीज सुद्धा रणांगणामध्ये प्रत्यक्ष उतरून भाग घ्यायच्या आणि आपल्या ज्या मातृभूमीच्या रक्षणासाठी अशा कितीतरी वीरांगना या ठिकाणी आपलं बलिदान दिलेलं आहे. अशा ऐतिहासिक शस्त्रांचं आपण या ठिकाणी किल्ल्यावर प्रदर्शन भरवलेलं आहे. त्यामध्ये तब्बर गुर्ज, हा जो गुर्ज आहे 3 शस्त्राचं कॉम्बिनेशन करून हे बनवलेलं आहे. जो बजरंगबलींचा जो गदा येतो, त्याच्यानंतर कुऱ्हाडीचे जे पाते येतात आणि तलवारीची मूठ, या तिन्हीचं कॉम्बिनेशन करून हा गुर्ज बनवलेला आहे. मस्तक फोडण्यासाठी किंवा शिरस्त्राण फोडण्यासाठी या ठिकाणी या गुर्जचा वापर केला जायचा. त्याच्यानंतर विजयनगर साम्राज्याच्या ज्या काळामध्ये नायर त्यांचं जे सिंबल होतं, त्यांचं राजब्रीद वाक्यावर आणि ते जे कोरवायचे त्यांच्या शिल्पावर, त्या प्रकारातली ही नायर तलवार आहे, जी की मंदिरामध्येच पूजेसाठी पुजारी वापरायचे. साऊथमध्ये हिला टेम्पल स्वॉर्ड म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर ही राजपूतांची राजस्थानमध्ये शिरोहीची तलवार आपण जे म्हणतो ती त्या ठिकाणी वापरलेली तलवार आहे. ही तोता मैना तलवार आहे. ही सरळ पात्यातली तलवार आहे. ही मुघल तलवारी आहेत, त्याला चांदीचे रिबीट त्या ठिकाणी दिलेले आहेत. ही जी बंदूक बघतायत तिला मराठीमध्ये कराबीन आणि इंग्लिशमध्ये ब्लंडरबस असं तिचं ऑफिशियली नाव आहे. मोठा बार करण्यासाठी अशा प्रकारच्या बंदुकी त्यावेळेस बारूद टाकून आणि शिशाच्या गोळ्यांनी वापरायचे. महाराष्ट्र राज्यांचं राज्यशस्त्र म्हणून आपण ज्याला म्हणतो सुबक असा आणि सुंदर असा दांडपट्टा या ठिकाणी आपल्या संग्रहामध्ये इतिहास प्रेमीसाठी पाहायला आपण ठेवलेला आहे. जवळपास काय वजन असेल जातं त्याचं? त्यांचं एक 1500 ग्राम साधारण 1.5 किलो वजन आहे. म्हणजे इझिली ते वापरण्यात येते. हो. आणि पूर्ण हाताचं संरक्षण व्हायचं. हे जे शस्त्र बघताय हे काळविटाच्या शिंगापासून बनवलेलं आहे. याला माडू म्हणतात. हे पण महाराष्ट्रीयन शस्त्र आहे. याला ढाल म्हणून आणि प्लस शत्रूला भोसकण्यासाठी या प्रकारचे शार्पनेस वापरायचे. हे माडू शस्त्र आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे पाठीमागे शस्त्र बघतात त्याच्यामध्ये जी कॅमलची ढाल ठेवलेली आहे आपण लेदरची. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी. हा तेगा तलवार आहे. शीख समाजामध्ये तलवारीला विशेष महत्त्व आहे आणि शीख योद्धे तशा प्रकारच्या तलवारी पंजाबमध्ये वापरायचे. त्याचा जे समोरचा पाता आहे तो थोडा जाडा यायचा, त्याच्यामुळे त्याला तेगा तलवार असं म्हणतात. हे जे साईडचे 2 भाले दिसतात ते कल्पा भाला आहेत. आणि आतमध्ये दोन्हीकडून ज्या साईडने ही जी तलवार दिसते ही सुवर्ण जडित धोप तलवार आहे. हिच्यावर सोन्याचं काम केलेलं आहे. महाराजांच्या काळात या धोप तलवारीचा जास्तीत जास्त वापर झाला. आणि आपण हे खाली जे बघतोय हे तोडेदार बंदूक, ज्याला आपण ठासणीच्या बंदुकी म्हणतो. आणि कट्यारी, मराठा कट्यार, मुघल कट्यार, सिरोही कट्यार, वेगवेगळ्या प्रकारच्या कट्यारी, बिचवा, कंत्राली, कुकरी या ठिकाणी आपण पाहायला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर हा कल्पा भाला, छोटे जंबिया, जगदापुरी, भाल्यांचे पायदान, तलवारीच्या मुठी. आणि महाराणा प्रतापांनी जो घोड्याहून भाला जे वापरायचे ते अशा प्रकारचे सांग भाले, जे की पूर्ण ओतीव पोलादाचे असायचे. हे सांग भाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे समोर विटे, भाले, कल्पे आपण या ठिकाणी पाहायला ठेवलेले आहेत. तर मित्रांनो, नांदेडच्या जो नंदगिरी किल्ला आहे याच्यामध्ये जेव्हा तुम्ही शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी येसाल ते बघणं झाल्यानंतर त्याच्याच बॅक साईडला तुम्हाला इथं नांदेडची मूळ जेव्हा सुरुवातीपासूनची जी तोफ आहे ती तोफ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. सुरुवातीच्या आधीच्या आपले जे जुने व्हिडिओ आहेत यूट्यूबवरचे जर तुम्ही बघितले असेल तर आपण दाखवलं होतं ही जी तोफ आहे ही अशी नव्हती, पडीत तोफ होती. या झाडाखाली अशी पडीत राहायची. तेव्हा आपण हे प्रॉपर तेव्हा एक व्हिडिओ काढलं होतं. त्याच्यानंतर त्याला लोकांना माहिती वगैरे झाली होती. आणि सध्या तुम्ही बघू शकता की ह्या तोफेला चांगले स्थान देण्यात आलेलं आहे दगडी बांधकाम वगैरे करून.
आणि सध्या प्रदर्शनासाठी हे कंटिन्यू तुम्हाला जेव्हा पण तुम्ही किल्ल्यावरती येसाल तुम्हाला ही तो बघायला मिळेल. आणि हळूहळू या किल्ल्याचं जे संवर्धन आहे ते चांगल्या प्रकारे होत आहे. जसे की या ठिकाणी पण बघू शकता तुम्ही इथे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरुज आहेत ते काही प्रकारे कोसळून गेलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही. इथं प्रवेश निषेध म्हणून हा जो बोर्ड लावण्यात आलेला आहे ते खाली बघसाल तर पूर्ण तुम्हाला दरी दिसेल. कारण आणि पाठीमागं जी आपली गोदावरी नदी आणि ही जी बुरुज आहे या ठिकाणी अर्धा बुरुज जे आहे ते कोसळण्यात आलेला आहे. तर आता सध्या याचं पूर्ण संवर्धनचं काम चालू आहे. या ठिकाणी पूर्ण बांधकाम वगैरे याचं दोंडे वगैरे बांधणं हे सर्व सध्या चालू आहे. तर तुम्ही जेव्हा नंदगिरी किल्ला बघण्यासाठी याचाल तर बॅक साईडला तुम्ही अवश्य या ठिकाणी तुम्हाला तोफ बघायला मिळेल. आणि इथला परिसर पण बघू शकता की मी पूर्ण स्वच्छ असं करून ठेवण्यात आलेलं आहे. अजून समोर जे आपल्याला समोर दिसाले वरच्या बाजूला तुम्ही तिथं बघू शकता ते छत्री बुरुज त्याला म्हणतात. तिथं पण आता आपण जाणार आहोत. ते पण खूप सुंदर आहे. आणि त्याच्या समोरच आता सध्या या किल्ल्यांचे जे पडित झालेलं आहे त्याचं काम वगैरे चालू आहे. आणि त्याच समोर आपल्याला तिथं तलाव वगैरे पण शावरचं ते बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जसं आपण समोर येतो तर या ठिकाणी पूर्ण जे ब्रॅकेट आहे ते लावण्यात आलेत. कारण की इथलं जे काम आहे हे चालू आहे. पूर्ण गडांची तटबंदी जी आहे ते बांधण्याचं काम सध्या चालू आहे. त्यामुळं ते जे छत्री बुरुज आहे त्या बुरुजावरती जाण्याची जी वाट आहे तिथं आपण सध्या जाऊ शकत नाही. पण तुम्हाला क्लोज मध्ये मी दाखवतो छत्री बुरुज कसा आहे ते. आणि बघू शकता किती सुंदर आहे. तिथून पण गोदावरी नदी खूपच सुंदर दिसते. आणि नांदेडचा जो उत्तरकडले जो भाग आहे तो पूर्ण तिथून आपल्याला बघायला मिळतो. आणि समोर जसं आपण येतो या ठिकाणी आपल्याला बैठकीसाठी खूपच सुंदर असं बनवण्यात आलेलं आहे. जसं की या ठिकाणी बघू शकता तुम्ही शावर सध्या पाण्याचं जे फवारा आहे ते चालू करण्यात आहे. सध्या त्याची पूर्ण टेस्टिंग चालू आहे पाणी येणं वगैरे सर्व्हिसिंग करून. आणि त्याचबरोबर इथून आपण जसं समोर जातो बाहेर जाण्याचं एक गेट आहे